महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सांगलीत राज्यातील सर्वात मोठा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण। सांगली येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे हे 300वे जन्मवर्ष निमित्त सांगलीत महानगरपालिकेच्या वतीने राज्यातील सर्वात मोठा अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारण्यात आला। या पुतळ्याचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी शौर्य, धर्मप्रियता, प्रशासन, समता आणि न्यायाचे राज्य प्रस्थापित केले। भारतीय संस्कृती पुनरुज्जीवित करण्याचे काम त्यांनी केले। जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत त्यांचे नाव कायम राहील असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले। सांगली शिंदे मळा अभयनगर येथे उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार सदाभाऊ खोत, आमदार इद्रिस नायकवडी, आमदार जयंत पाटील, आमदार डॉक्टर सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार विश्वजित कदम, आमदार सत्यजित देशमुख, जिल्हाधिकारी अशोक काकडे, महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, एमएसईबी सूत्रधारी कंपनीच्या स्वतंत्र संचालिका नीता केळकर, महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, पुतळा लोकार्पण समितीचे अध्यक्ष मनगू सरगर, उपाध्यक्ष संतोष पाटील यांच्यासह पदाधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते। मुघलांच्या आक्रमणामध्ये आमच्या संस्कृतीची पाळंमुळं मिटवण्याचं काम हे मुघलांनी केलं। राम मंदिर तोडलं, काशी विश्वेश्वराचं मंदिर तोडलं, गयेचं मंदिर तोडलं, सगळे आमचे जे पुण्यस्थळ होते, जे आमच्या धर्माचे, संस्कृतीचे प्रतीक होते, हे सगळे तोडण्याचं काम हे त्या ठिकाणी मुघलांनी केलं। पण त्याच वेळी या सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार करून पुन्हा एकदा आमच्या संस्कृतीला पुनरुज्जीवित करणारा जर कोणी असेल तर ते आमच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर होत्या, ज्यांच्यामुळे आमच्या संस्कृतीचं पुनरुत्थान झालं। आज उत्तरेकडचं कुठलंही मंदिर बघा, दक्षिणेतलं कुठलंही मंदिर बघा, पूर्वेमध्ये आपण गेलो तर त्याही ठिकाणी जगन्नाथपुरीचं मंदिर बघा, पश्चिमेत आपण गेलो तर महाराष्ट्र आणि गुजरात मधली मंदिरं बघा, तिथले तट बघा, तिथले घाट बघा, या प्रत्येक ठिकाणी एकच नाव निनादत असतं आणि ते नाव म्हणजे लोकमाता अहिल्याबाई होळकरांचं नाव आहे। हा सेतू हिमाचल या भारताच्या संस्कृतीला त्या ठिकाणी पुनरुज्जीवित करण्याचं काम, त्याचं पुनरुत्थान करण्याचं काम हे अहिल्यादेवींनी केलं। आणि म्हणूनच राम मंदिर आणि काशी विश्वनाथाच्या पुनरुत्थानाच्या वेळी आपले प्रधानमंत्री मोदीजींनी सांगितलं की आज आपण हे करू शकतो आहे, कारण कधीतरी मुघलांच्या आक्रमणामध्ये या मंदिरांना वाचवण्याचं काम हे पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केलं आणि म्हणून आज याची निशाणी आपल्याकडे उपलब्ध आहे।